नमस्कार. आज आपण बोलूया त्या व्यवस्थेबद्दल जी आता आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. म्हणजे बघा, एका क्लिकवर जेवण येतं, किराणा सामान घरी पोहोचतं किंवा टॅक्सी दारात हजर होते. या सगळ्या सोयीस्कर सेवांमागे एक प्रचंड मोठी यंत्रणा काम करते. चला तर मग आज या 10 मिनिटात मिळणाऱ्या डिलिव्हरीच्या मागचं खरं वास्तव काय आहे ते उलगडून पाहूया. हो, हाच तो प्रश्न आहे ज्याने सगळीकडे कुतूहल निर्माण केला आहे, नाही का? आपण जेव्हा इतक्या सहजपणे मोबाईलवर काहीतरी ऑर्डर करतो तेव्हा त्यामागे केवळ एक ॲप नसतं, तर खरं तर लाखो लोकांचे अथक परिश्रम आणि एक खूप गुंतागुंतीची यंत्रणा असते. आणि या जलद सेवेच्या अगदी केंद्रस्थानी आहे गिग इकॉनॉमी. मग हे गिग इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे कसं कामाचं मॉडेल आहे जिथे लोक पारंपरिक 9 ते 5 नोकरी करत नाहीत, तर लहान लहान कामं किंवा ज्याला आपण गिग्स म्हणतो ती करतात. आणि हे सगळं डिजिटल प्लॅटफॉर्म्स म्हणजेच मोबाईल ॲप्सद्वारे नियंत्रित केलं जातं. भारताच्या सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मध्ये याला आता अधिकृतपणे मान्यताही मिळाली आहे, जेणेकरून या कामगारांना काही प्रमाणात सामाजिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला जातोय. आता जरा ह्याचा वाढीकडे बघूया. आणि ही वाढ काही साधीसुधी नाहीये, तर ती अक्षरशः स्फोटक आहे. आकडेवारी बघितल्यावर ह्याच्या प्रचंड वेगाचा अंदाज येईल. आज भारतात म्हणजे 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 1.2 कोटी लोक गिग वर्कर म्हणून काम करत आहेत. फक्त एक क्षण थांबा आणि या आकड्यावर विचार करा. ही संख्या प्रचंड मोठी आहे, देशातल्या अनेक मोठ्या शहरांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त. आणि ही वाढ इथेच थांबणार नाहीये. एका अंदाजानुसार 2030 पर्यंत ही संख्या जवळपास दुप्पट होऊन 2.35 कोटींपर्यंत पोहोचू शकते. म्हणजे या दशकाच्या अखेरीस भारताच्या अर्थव्यवस्थेत या कामगारांची भूमिका किती महत्त्वाची असणार आहे याचा अंदाज येतो. पण या झपाट्याने होणाऱ्या वाढीमागे एक खूप गुंतागुंतीचं चित्र आहे. हे अगदी एकाच नाण्याच्या 2 बाजूंसारखं आहे. एका बाजूला लवचिक कामाचे तास आणि सहजपणे काम मिळवण्याची संधी अशी आकर्षक वचनं आहेत, तर दुसऱ्या बाजूला उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नसणं, सततचं दडपण आणि नोकरीच्या असुरक्षितेचं कटू वास्तव आहे. तर ह्या आकर्षक वचनांच्या पलीकडे जाऊन आता ह्या सोयीस्करतेची दुसरी बाजू पाहूया. या व्यवस्थेत काम करणाऱ्या कामगारांना नेमकी कोणती छुपी किंमत मोजावी लागते हे समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. या कामगारांसमोर रोजची आव्हानं उभी आहेत. म्हणजे बघा, उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नसते. एका दिवशी चांगली कमाई तर दुसऱ्या दिवशी काहीच नाही. जलद डिलिव्हरीच्या दबावामुळे अपघात आणि आरोग्याच्या समस्या वाढतात. त्यांना मिळणारं काम आणि पैसे हे सगळं ॲपमधला एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम ठरवतो, ज्याला अल्गोरिदम म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना पारंपरिक नोकरीसारखं PF किंवा विम्याचं संरक्षणही मिळत नाही. आणि ह्या सगळ्या आव्हानांच्या मुळाशी आहे ही एकच पण अतिशय गंभीर गोष्ट: नोकरीची कोणतीही हमी नाही. एका छोट्याशा चुकीमुळे किंवा कमी रेटिंग मिळाल्यामुळे एका क्षणात ॲपवरून डिॲक्टिव्हेट केलं जाण्याची भीती सतत त्यांच्या मनात असते. हे वाक्य सगळं काही सांगून जातं, नाही का? इथे कोणी मॅनेजर किंवा मानवी बॉस नाहीये. तो प्लॅटफॉर्म, तो अल्गोरिदमच त्यांचा बॉस असतो. काम कधी मिळेल, त्याचे किती पैसे मिळतील, रेटिंग कसं असेल, हे सगळे निर्णय कोडद्वारे घेतले जातात, माणसांद्वारे नाही. इथे मानवी हस्तक्षेपाला जवळजवळ जागाच नाही. पण आता या परिस्थितीला कामगार गप्प बसून सामोरे जात नाहीत. ते एकत्र येत आहेत आणि आपल्या हक्कांसाठी, आपल्या श्रमाच्या योग्य मोबदल्यासाठी आणि न्याय्य वागणुकीसाठी संघटितपणे आवाज उठवत आहेत. गेल्या काही काळात झालेल्या देशव्यापी आंदोलनांमुळे आणि संपांमुळे या समस्या आता केवळ रस्त्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. या प्रश्नांनी सरकार आणि नीती आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आणि आता धोरणात्मक पातळीवर यावर गांभीर्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या मागण्या अगदी स्पष्ट आणि मूलभूत आहेत. त्यांना प्रत्येक कामासाठी किमान उत्पन्नाची हमी हवी आहे. डिलिव्हरीसाठी सुरक्षिततेचे नियम हवे आहेत. ज्या अल्गोरिदममुळे त्यांचं काम नियंत्रित होतं ती प्रणाली पारदर्शक असावी अशी त्यांची मागणी आहे. आणि कोणत्याही ठोस कारणाशिवाय त्यांचं खातं बंद करण्यापासून त्यांना कायदेशीर संरक्षण हवंय. पण प्रश्न हा आहे की या समस्या इतक्या मोठ्या का झाल्या आहेत? याचं मूळ कारण म्हणजे आपली कायदेशीर आणि प्रशासकीय व्यवस्था या नवीन तंत्रज्ञानाच्या प्रचंड वेगासोबत जुळवून घेण्यासाठी धडपडत आहे. इथे तंत्रज्ञान पुढे पळतंय आणि कायदा मागे राहतोय अशी परिस्थिती आहे.
या समस्येचं मूळ कामाच्या अनौपचारिक स्वरूपात दडलं आहे. कंपन्या या गिग वर्कर्सना कर्मचारी मानत नाहीत तर स्वतंत्र भागीदार किंवा पार्टनर मानतात. त्यामुळे काय होतं तर त्यांना पारंपरिक कामगार कायद्यांचं कोणतंही संरक्षण मिळत नाही आणि ते एका कायदेशीर पोकळीत अडकून पडतात. आपले पारंपरिक कायदे इथे अनेक कारणांमुळे अपयशी ठरत आहेत. पहिलं कारण म्हणजे कायद्यात या नवीन प्रकारच्या मालक कर्मचारी संबंधांबद्दलचं अस्पष्टता आहे. दुसरं, नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा कमकुवत आहे. आणि तिसरं म्हणजे या संपूर्ण क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही एक समर्पित नियामक संस्थाच अस्तित्वात नाही. तर मग यावर उपाय काय? या लाखो कामगारांसाठी एक सुरक्षित आणि सन्मानजनक भविष्य कसं घडवता येईल? चला, यावरील संभाव्य उपायांवर आणि पुढील वाटचालीवर एक नजर टाकूया. धोरणात्मक पातळीवर काही ठोस आणि दूरगामी पावलं उचलण्याची गरज आहे. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कामगारांना कायदेशीररित्या कामगार म्हणून औपचारिक मान्यता देणं. दुसरं, त्यांच्यासाठी आरोग्य विमा आणि निवृत्ती योजनांसारखा एक सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा आराखडा तयार करणं. तिसरं, प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी जबाबदार धरणं. आणि चौथं म्हणजे त्यांना नवीन कौशल्य शिकून प्रगती करण्यासाठी संधी निर्माण करून देणं. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. आजच्या जगात जिथे आपल्यासाठी सोयीस्करतेला सर्वोच्च स्थान आहे, तिथेही सोयी ज्यांच्या श्रमावर आणि घामावर उभी आहे त्यांच्यासोबत न्याय होत आहे याची खात्री करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? केवळ त्या प्लॅटफॉर्म्सची, सरकारची, की ग्राहक म्हणून आपली सुद्धा काही भूमिका आहे? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.